नमस्कार आणि जय महाराष्ट्र मंडळी, मी पुन्हा एकदा तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करतोय। आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे, कारण आजचा व्हिडिओला शूट करण्यासाठी आम्ही मावळ तालुक्यात आलेलो आहे आणि कामशेत हे लोकेशन असणार आहे। एक सक्सेसफुल प्रोजेक्ट इथे बनून तयार आहे, ज्याचा फेज 1 आणि 2 सोल्ड आउट झालेला आहे। फेज 3 मध्ये आता प्लॉट्स अवेलेबल आहे। 100% क्लिअर टायटल असा हा प्रोजेक्ट आहे आणि तुम्हाला माहिती आहे मावळ मुळशी हे तालुके म्हणले तर जिथे बघाल तिथे चोहीकडे फक्त निसर्गच निसर्ग। सो अशा मोक्याच्या आणि प्राइम लोकेशनला असलेल्या प्रोजेक्टला आज आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। तुम्ही फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला हा प्रोजेक्ट डिटेलमध्ये लक्षात येईल। मी डिस्क्रिप्शनमध्ये टाईमलाईनसुद्धा टाकतोय, तुम्हाला जो पण मुद्दा महत्त्वाचा वाटेल त्या मुद्द्याला क्लिक करून डायरेक्ट तो मुद्दासुद्धा तुम्ही बघू शकणार आहात। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आत्तापर्यंत आपण जेवढे प्लॉटिंग प्रोजेक्टचे व्हिडिओ बनवले किंवा जेवढे प्रोजेक्ट जुन्या मुंबई पुणे हायवे लगत आहे त्याच्यातला सगळ्यात कमी रेट ह्या प्लॉटिंग प्रोजेक्टचा इथे आहे। 100% बँक लोनची सुविधासुद्धा तुम्हाला इथे मिळते। सो व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका। या प्रोजेक्टच्या टायटलपासून सुरुवात करूया। हा प्रोजेक्ट जो आहे तो NA PMRD आणि रेरा सँक्शन असा प्रोजेक्ट आहे। आता NAमध्ये घेण्याचे फायदे मी नेहमीच सांगत असतो, पुन्हा एकदा सांगतो। NA प्लॉट घेतल्यामुळे तुमचा सेपरेट सेल डीड सातबारा होतो, बँक लोन होतं। जेव्हा सेल डीड होतं त्याच्यावर चतुर्सीमासुद्धा येतात। त्याचा फायदा असा होतो की भविष्यात तुम्हाला परत जरी प्लॉट मोजायचा असेल तर तो सहज तुम्हाला शासनाला अर्ज करून मोजता येतो आणि अजून बरेच असे फायदे आहेत NA प्लॉट घ्यायचे। PMRD सँक्शन प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये काय होतं की तुम्हाला FSI जास्त मिळतो, जसं इथं 1.4चा FSI आहे। त्या व्यतिरिक्त ब्ल्यूप्रिंटवर जेवढा प्लॉट तुम्हाला दिसतो दाखवला जातो तेवढेच पैसे घेतले जातात आणि तेवढेच ॲक्च्युअल पोझिशन मिळतं। तुम्हाला लोडिंग वगैरे फॅक्टर इथं लागत नाही। आणि रेरा सँक्शन असायचा फायदा तुम्हाला माहिती आहे की कुठला डिस्प्यूट झाला, तुम्हाला दिलेल्या कमिटमेंट फुलफिल नाही झाला डेव्हलपरकडून, तर तुम्ही रेरामध्ये तक्रार करू शकता। सो हा जो प्रोजेक्ट आहे तो NA PMRD आहे आणि रेरा सँक्शन आहे। आणि अजून एक चांगली गोष्ट काय की ह्या प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 100% लोनपर्यंतची पण फॅसिलिटी मिळते। जनरली प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये 70% बँक लोन होतं, बाकी मॅक्सिमम ओन कॉन्ट्रिब्युशन करावं लागतं। पण इथे तुम्हाला जे लोन आहे ते 100%पर्यंतसुद्धा उपलब्ध आहे। सो तुम्ही ह्या संधीचा नक्की फायदा उचला, कारण ह्या भागात जेवढे प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे तिथं हा एकच असा प्रोजेक्ट आहे जिथं मॅक्सिमम तुम्हाला बँक लोन मिळतं आहे। सो आता आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। हा प्रोजेक्ट कामशेत भागामध्ये आहे आणि या प्रोजेक्टला लागून जो उजवीकडे डोंगर आहे ह्याच्यावरनं पॅराग्लायडिंग होतं। त्यामुळं हा डोंगर आणि हा जो भाग आहे तो खूप फेमस आहे, कारण खूप दूरदूरून पर्यटक इथं येतात आणि पॅराग्लायडिंग करतात। त्याच्या व्यतिरिक्त कामशेत जे रेल्वे स्टेशन आहे ते 3.5 किलोमीटरवर आहे आणि तिथून 500 मीटरवर जुना मुंबई पुणे हायवे। तर जुन्या मुंबई पुणे हायवेवरनं जर तुम्ही पुण्यातून येत असाल तर तुम्हाला डावीकडं पवना धरणाच्या रोडला वळावं लागतं आणि मुंबईकडून येणार असाल तर उजवीकडे वळावं लागतं। आणि ह्या प्रोजेक्टचं लोकेशन अशा जागी आहे की जर मुंबईवरून तुम्ही एक्सप्रेसवरनं जरी येत असाल तर एक्सप्रेसला एक पंक्चर आहे, तिथून पण तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता। म्हणजे ह्या प्रोजेक्टपासून पुढच्या साईडला 2 किलोमीटरवर एक्सप्रेस आहे। फक्त मुंबईकडून येणाऱ्या लोकांनाच ही फॅसिलिटी मिळते। पुण्याकडून जात असाल तर तो जो पंक्चर आहे किंवा जे डायव्हर्जन आहे ते तुम्हाला मिळत नाही। पुण्याकडून येणार असाल तर तुम्हाला जुन्या मुंबई पुणे हायवेनेच यावं लागेल। त्या व्यतिरिक्त डिस्टन्स सांगायचे झाले तर लोणावळा 22 किलोमीटरवर आहे, तळेगाव जे आहे ते 19 किलोमीटर आहे। त्याच्या व्यतिरिक्त पवना डॅम जो आहे तो 13 किलोमीटरवर आहे। वाकड फ्लायओव्हर जो आहे भुजबळ चौक तो 34 किलोमीटरवर आहे आणि जे निगडी आहे भक्तिशक्ती उद्यान जे आहे ते 27 किलोमीटरवर आहे। आता ह्या निगडीची चांगली गोष्ट काय की जर सिटी बसने कोणी येण्याचा प्रयत्न करत असाल तर निगडीवरनं डायरेक्टली लोणावळ्यापर्यंत सिटी बससुद्धा अवेलेबल आहे। आणि जे आता सिटी ज्या बस आहेत म्हणजे AC बस आहेत त्यासुद्धा या मार्गावर धावतात। आणि कात्रजवरनं येत असाल तर वडगावपर्यंत पण सिटी बस अवेलेबल आहे। बाकी रेल्वेची जी कनेक्टिव्हिटी ती खूप चांगली आहे। मुंबईवरून येत असाल तर तुम्ही कामशेत रेल्वे स्टेशनला पण इथं उतरू शकता आणि पुण्यावरून येत असाल तर पुणे लोणावळा जी लोकल आहे तिचासुद्धा वापर करून तुम्ही कामशेतला उतरू शकता आणि तिथून कंटिन्यू रिक्षाचा ॲक्सेस जो आहे तो तुम्हाला रेल्वे स्टेशनवरनं या प्रोजेक्टपर्यंत आहे। बाकी हायवे जो आहे तो साधारणतः 5 मिनिटाच्या अंतरावर इथून आहे। सो कधी तुम्ही इथं प्लॅन कराल साईड व्हिजिटचा तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला नक्की कॉल करून आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला इथलं गुगल लोकेशन पण पाठवू। आणि अजून एक चांगली गोष्ट काय की जर तुम्ही आमच्या टीमला संपर्क केला तर आमची टीम तुम्हाला ह्या भागातले अजूनही प्रोजेक्ट दाखवेल, जेणेकरून तुम्हाला कंपेअर करायला खूप सोपं होईल आणि तुमच्या लक्षात येईल की इथला जो रेट आहे तो इतर प्रोजेक्टच्या तुलनेत खूप कमी आहे। ह्याच्या आधी पण आपण या भागातले बरेच व्हिडिओ बनवलेत, अनेक प्रोजेक्टला आपण कव्हर केलेले आहेत, त्याचे लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो। तुम्ही ह्याच्या आधीचे जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा क्लिक करून खाली
बघू शकणार आहात. सो आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊया. या प्रोजेक्टची एक स्पेशालिटी अशी आहे की तुम्ही ह्या प्रोजेक्टच्या मागं बघू शकता. हे हजारो एकरचं रिझर्व्ह फॉरेस्ट आहे. सो हे कायम असंच राहणार आहे. आता जेव्हा तुम्ही सेकंड होम साठी प्लॉट घेता किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पज प्लॉट घेता, तेव्हा अशी जर ग्रीनरी तुमच्या प्रोजेक्टच्या अवतीभोवती असेल ना, तर इथं राहण्याची एक वेगळीच मजा आहे. खास करून जर कोणी निसर्गप्रेमी व्यक्ती असेल तर त्याला ह्याचं महत्त्व नक्की लक्षात येईल. आज ह्या झाडांमुळं आपल्याला फ्रेश ऑक्सिजन जो आहे तो इथं मुबलक प्रमाणात मिळतो. त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या पक्ष्यांचं वास्तव्यसुद्धा तुम्हाला ह्या फॉरेस्टमध्ये बघायला भेटेल आणि हे लाईफ टाईम असं रिझर्वच राहणार आहे. आता ह्या प्रोजेक्टची पूर्ण वॉल कंपाऊंड ऑलरेडी इथं झालेली आहे. म्हणजे ह्या साईडला पण वॉल कंपाऊंड जी आहे ती झालेली आहे. सो ही गोष्ट मला खूप ह्या प्रोजेक्टची आवडली. बाकी इथं वॉटरफॉल तुम्हाला ह्या समोरच्या साईडने सगळे पडताना दिसतात. हा उंच पॉईंट आहे म्हणून इथं पॅराग्लायडिंगसुद्धा चालतं. बाकी आता आपण ह्या प्रोजेक्टचा लेआउट डिटेलमध्ये समजून घेऊ. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला आहे किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय, परंतु आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले, तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुण्याचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे आमचं. आणि जमीन या सेगमेंटमध्ये तर आम्ही स्पेशली वर्क करतो. बाकी मार्केटमध्ये जेवढे यूट्यूबर आहेत, कन्सल्टंट आहेत, त्या जमीन या विषयावर जास्त कोणी काम करत नाही. मॅक्सिमम लोकं फ्लॅट, शॉप या विषयावर लक्ष देतात. पण आम्ही जमीन ह्या विषयावर खूप स्पेशलायझेशन केलेलं आहे. तुम्ही कुठेही प्रॉपर्टी घेत असाल तर एकदा आम्हाला नक्की संपर्क करून आमची कन्सल्टन्सी घ्या, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. कारण मध्ये गुंतवणूक करताना किंवा जमीन घेताना खूप साऱ्या गोष्टी बघाव्या लागतात. एकतर तुम्ही वकील हायर करा किंवा आमच्यासारख्या लोकांना तुम्ही विचारू शकता, जे खूप वर्षापासून ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात आहे. तुम्ही आमच्या जमीन जुमला या चॅनलवर जर गेला, यूट्यूब चॅनलवर, तर तुम्हाला असंख्य व्हिडिओ बघायला भेटतील आणि पुण्याच्या 360 डिग्रीचे बघायला भेटतील. सो तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, जेणेकरून तुम्हाला हे सगळे जे व्हिडिओ आहेत, अनेक प्रोजेक्ट जे आहेत ते एका रूफखाली बघता येतील. आणि आम्ही दर शुक्रवार, शनिवार, रविवारी 7 ते 8 या वेळेमध्ये नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ टाकत असतो. तर तुम्ही नोटिफिकेशन पण लावून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे नवीन व्हिडिओ आम्ही बनवतो. त्या प्रोजेक्टचं लँड पार्सल हे 12 एकर आहे, ज्यामध्ये टोटल 3 फेज बनवण्यात आलेले आहेत. फेज 1मध्ये टोटल 51 प्लॉट होते. फेज 2मध्ये 46 प्लॉट होते आणि फेज 3 जिथे आता सेलिंग चालू आहे त्याच्यामध्ये टोटल 42 प्लॉट असणार आहेत. हे माझ्या मागं जे प्लॉट दिसतात आहे ना, हा फेज 3 इथं आहे, एमिनिटीज फेजला लागून. त्याच्या व्यतिरिक्त ह्या फेज 3ची चांगली गोष्ट काय की हे जे डोंगराकडून जे पाणी येतं आहे ना, त्याला व्यवस्थित पद्धतीने असं नॅचरली ओढाकडून दिलेलं आहे. त्यामुळे पावसाळ्यात हे दिसायला एवढं सुंदर दिसत असेल, तर इथं तुम्ही फेज 3मध्ये प्लॉट घेऊ शकता. आता इथे सगळ्यात जो छोटा प्लॉट आहे तो 1076 स्क्वेअर फूटचा आहे आणि सगळ्यात मोठा जो प्लॉट आहे तो 3716 स्क्वेअर फूटचा. FSI मी मगाशी सांगितलं 1.4चा आहे. आणि जर फ्लोअरची गोष्ट सांगायची झाली तर G+2चं कन्स्ट्रक्शन तुम्ही इथं करू शकता. रोडबद्दल सांगायचं झालं तर 9 मीटर, 12 मीटर आणि 15 मीटरचे सिमेंटचे रोड बनवून तयार आहेत. 2 गेट आहेत प्रोजेक्टला. एक फेज 1च्या साईडला आहे आणि दुसरं गेट जे आहे ते इथं फेज 2च्या साईडला आहे. दोन्ही गेटवर 24/7 इथं सिक्युरिटी गार्ड असतात. त्या व्यतिरिक्त पूर्ण प्रोजेक्टमध्ये CCTV कॅमेरा बघायला भेटतील. 3 टायर सिक्युरिटी बेसिकली पूर्ण प्रोजेक्टला वॉल कंपाऊंड आहे. 24 तास सिक्युरिटी गार्ड इथे असतात. त्या व्यतिरिक्त CCTV कॅमेरे पण आहेत. सो तुम्ही सेकंड होम बनवण्यासाठी जर प्लॉट शोधत असाल ना, तर हा खूप उत्तम प्लॉट आहे. कारण निसर्गता आहे चोहीकडून. पावसाळ्यात पण खूप सुंदर वाटतं. गारवा तुम्हाला इथं हवेमध्ये जाणवतो आणि मोठ्या प्रमाणात टुरिस्ट जे आहेत इथं पॅराग्लायडिंगला व्हिजिट करतात. इथं पवना डॅम आहे तिथं व्हिजिट करतात. पुढं लोणावळा आहे आणि असे टोटल 54 पॉईंट आहेत ह्या पूर्ण कामशेतच्या अवतीभोवती, जे मी स्क्रीनवर टाकतो आहे. तुम्ही व्हिडिओला थांबवून पॉज करून सुद्धा ते 54 पॉईंट बघू शकता. तुम्ही शनिवार, रविवार जर फिरायला निघालात तर हे 54 पॉईंट नक्की बघून घ्या, जे ह्या लोणावळा, कामशेत म्हणजे बेसिकली मावळ ह्या भागामध्ये स्थित आहेत. खूप लांबून लागून जगभरातून लोकं ह्या भागाला व्हिजिट करायला इथे येतात. आपण खूप नशीबवान आहोत. पश्चिम महाराष्ट्रात राहणारे लोकं, स्पेशली पुण्यात आणि मुंबईत राहणारे, की पुण्या मुंबईच्या मधोमध एवढा सुंदर असा हा पूर्ण परिसर आहे की जिथे खूप लांबून लागून व्हिजिटर इथं येतात. बाकी ॲम्युनिटीज सांगायच्या झाल्या तर टोटल 8 ॲम्युनिटीज आहे. आता तुम्ही बघू शकता मी इथं लॉनमध्ये उभा आहे. इथं क्लब हाऊस आहे, हे चिल्ड्रन प्ले एरिया आहे, इथं ओपन जिम आहे. त्या व्यतिरिक्त मागच्या साईडला स्विमिंग पूल आहे, जॉगिंग ट्रॅक आहे. त्याच्यानंतर प्लांटेशन मोठ्या प्रमाणात तुम्हाला इथं बघायला भेटेल. आणि ही जी झाडं दिसतात ना तुम्हाला, ही जवळ ही निलगिरीची आणि अशी ही जंगली झाडं जर तुम्ही बघितलीत ना, तर ही 10,000 पेक्षा जास्त झाडं तुम्हाला इथे बघायला भेटेल. ज्यामुळे इथलं निसर्ग एकदम सुंदर वाटतो, एकदम अफलातून वाटतो. तुम्ही याला साईड व्हिजिटच्या वेळेस नक्की बघा. तुम्हाला पण तोच फील येईल जो मला
येतो आहे. बाकी तुम्ही आता इथे बघू शकता सोसायटी प्रॉपर मेंटेन आहे. आता लाईट लावण्यात आले आहेत. हा व्हिडिओ आम्ही संध्याकाळच्या टायमाला शूट करतो आहे. आता इथे स्ट्रीट लाईट लावण्यात आलेले आहेत ज्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये आहेत. फॅसिलिटी सांगायचं झालं तर स्ट्रीट लाईट तुम्हाला दिसतं ते सिमेंटचे रोड आहे, ड्रेनेज आहे, फीडर बॉक्स आहे, 2 फूटची वॉल कंपाऊंड प्रत्येक प्लॉटला करून देण्यात आले. पाण्याचा असा टॅप समोर ठेवलेला आहे. लाईटचं कनेक्शन प्रत्येक प्लॉटमध्ये तुम्हाला इथे आणून देण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात प्लांटेशन आहे. तर ह्या सगळ्या ॲम्युनिटीज फॅसिलिटी आणि इतर बऱ्याच गोष्टी तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये देण्यात आलेल्या आहेत. आता जे मी तुम्हाला म्हटलं होतं की रेट जो आहे तो इतर प्रोजेक्टच्या तुलनेत तिथं खूप कमी ठेवण्यात आला आहे. तर त्याच्याबद्दल जाणून घेऊ. या प्रोजेक्टमध्ये 2,000 रुपये पर स्क्वेअर फुटाचा रेट ठेवण्यात आलेला आहे. तुम्ही जर कामशेत मार्केटचा अभ्यास कराल तर 2,500 रुपये पर स्क्वेअर फुटाचे रेट तुम्हाला अनेक प्रोजेक्टमध्ये बघायला भेटतील. सो इथं 500 रुपयाचा मोठा डिफरंट तुम्हाला बघायला भेटेल आणि रेडी टू मूव्ह असा हा पूर्ण प्रोजेक्ट आहे. म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल की तुम्हाला हे सगळं असं सिमेंटचे रोड, फुटपाथ, त्यानंतर हे प्रोजेक्टचे बघायचं डिमार्केशन किती पद्धतशीर करून ठेवण्यात आलेलं आहे. ॲम्युनिटीज सगळ्या तयार आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट इथे बाजूलाच इथं बिल्डिंगचं झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक फॅसिलिटी इथं तुम्हाला तयार स्वरूपात मिळणार आहे आणि ह्या सगळ्या तयार असतानासुद्धा तुम्हाला जो रेट लागतो तो फक्त 2,000 रुपये पर स्क्वेअर फुटाचा रेट लागतो आहे. त्या व्यतिरिक्त स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, इन्फ्रा हे सगळं पकडून साधारणतः सगळ्यात छोटा प्लॉट तुम्ही 1,076चा जरी घेतला तर तुम्हाला 25 लाखापर्यंत हे बजेट जाणार आहेत. पॅकेज कॉस्ट पडणार आहे. त्याच्यामध्ये येस बँकेकडून इथं 100% लोन होतं आहे. आता हे लोन पण खूप महत्त्वाचा विषय आहे कारण जनरली प्लॉट घेताना 70% बँक लोन होतं. पण इथं तुमचं 100% बँक लोन पण होतं आहे. सो तुम्ही जुन्या मुंबई पुणे हायवे लगत जर अफोर्डेबल कॉस्टचे प्लॉट बघत असाल सो या प्रोजेक्टला व्हिजिट करा. काही प्रश्न असेल तर कमेंट करून सुद्धा विचारू शकता किंवा कॉलसुद्धा करू शकता. बाकी कुठंही प्लॉट घेत असाल सेकंड होमला तर एकदा नक्की आम्हाला संपर्क करा. आम्ही रेग्युलर व्हिडिओ बनवल्यामुळे मोठ्या प्रमाणात आमच्याकडं या प्रोजेक्टचा डेटा तयार होतो आणि त्यामुळे आमच्याकडे एक सर्वे असतो प्रत्येक भागाचा की कुठं काय रेट चालले आहेत, किती कार्पेट आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय निगोशिएशनला आमची तुम्हाला प्रचंड मदत होऊ शकते आणि सगळं करताना आम्ही कधीच कुठले चार्ज आमच्या व्ह्युअर्सला, आमच्या कस्टमरला करत नाही. सो ते सुद्धा पैसे तुमचे निश्चित इथं वाचतात. सो तुम्ही बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. सेकंड होमसाठी अतिशय उत्तम असं लोकेशन आहे. बाकी इन्व्हेस्टमेंट म्हणून बघत असाल तरी चांगलं लोकेशन आहे कारण 2,000 रुपयेनी आत्ता तुम्ही प्लॉट घेतला तरी 500 रुपयाचा तुम्हाला डिफरंट आत्ताच बघायला भेटो आणि येणाऱ्या काळात हा जो रेट आहे तो अजून मोठ्या प्रमाणात वाढत जाईल. बाकी सेम डेव्हलपरचा खंडाळ्यामध्ये सुद्धा एक प्रोजेक्ट आहे म्हणजे लोणावळ्याजवळचा जो खंडाळा आहे त्याबद्दल बोलतो. आता खंडाळ्यामध्ये फार कमी प्रोजेक्ट तुम्हाला बघायला भेटतात. जे काही प्रोजेक्ट चालू आहे ते जे अभिनेते सुनील शेट्टी आहे त्यांचा किंवा मुंबईचे जे बिल्डर आहेत लोढा वगैरे त्यांचे चालू आहेत. पण ह्या डेव्हलपरचा पण एक प्रोजेक्ट तिथे चालू आहे ज्याचा साधारणतः रेट एक 4,000 रुपये स्क्वेअर फुटापर्यंत आहे. सो तुम्ही लोणावळ्या खंडाळ्यामध्ये सुद्धा जर प्लॉट बघत असाल तरीसुद्धा यांचा प्रोजेक्ट चालू आहे. त्या संदर्भात पण तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आम्ही नक्की तुम्हाला त्या प्रोजेक्टबद्दल पण सांगू आणि येणाऱ्या काळात आपण लवकरात लवकर त्या प्रोजेक्टचा पण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. बाकी जाता जाता तुम्हाला एक अजून एक गोष्ट मी इथं नक्की शेअर करेल. तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करता, बँक लोन करता, जवळजवळ पुढे 20 वर्ष तुम्हाला त्याचे EMI द्यावे लागतात आणि 1-2 EMI जर इथं तिथं झाले किंवा थकले तर बँकेकडून जप्ती येण्यासारखे प्रकार तुमच्यासोबत होऊ शकतात. तर हे प्रकार होऊ द्यायचे नसेल तर तुम्हाला पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे छोटी-छोटी इन्व्हेस्टमेंट बाजूला काढणं. म्हणजे आम्ही स्वतः सर्टिफाईड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत. तर या केसमध्ये तुम्ही 500 रुपयापासून पुढं कितीची पण SIP करू शकता आणि एक चांगला पोर्टफोलिओ सेट करून लवकरात लवकर डेप्थ फ्री होऊ शकता. इव्हन तुमच्याकडे जर काही लमसम अमाऊंट पडून असेल तर म्युच्युअल फंडमध्ये SWP सारखा एक ऑप्शन असतो जो सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन असतो. तुम्ही मंथली सुद्धा तिथून रिटर्न घेऊ शकता आणि तुम्हाला जर अजून थोडे जास्त रिटर्न पाहिजे तर शेअर मार्केटसारखे ऑप्शन आहेच. पण त्या व्यतिरिक्त पण अजून काही मार्केटमध्ये ऑप्शन आहेत जे तुम्हाला मंथली 2 ते 4% सुद्धा रिटर्न देतात. सो तुम्हाला अशा प्लॅटफॉर्मबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला संपर्क करा. आम्ही तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा निश्चित मार्गदर्शन करू. तुम्ही SIP पण चालू करू शकता SWP किंवा मंथली थोडं अट्रॅक्टिव्ह रिटर्न पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही नक्की मिळवू शकता. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.